हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून भाजपकडून दादर प्रभादेवीमध्ये बॅनरबाजी करण्यात आली। तोडत नाही तर भाषा जोडते ही नवे भाषेची शक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला। शिवसेना भवनासमोर आणि शिवाजी पार्कमध्ये भाजपच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केलाय। याला भाजपकडून आता उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। हिंदी भाषेच्या सक्तीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर भिडले असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र भाजपकडून विरोधकांना एक उत्तर दिलेलं आहे, बॅनरबाजी करून हे उत्तर दिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ही जोडत नाहीये तर तोडते अशा प्रकारचं एक वक्तव्य किंवा अशा प्रकारचा आरोप होता, तो विरोधकांकडून करण्यात आला होता। मात्र या ठिकाणी हिंदी भाषा तोडत नाही तर भाषा ही जोडते अशा प्रकारचा उल्लेख असणारा हा बॅनर आहे या ठिकाणी। तसेच कुठेतरी महाराष्ट्रामध्ये हिंदी ही सक्तीची केली जाते असा सुद्धा एक आरोप केला होता, त्याला सुद्धा उत्तर दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। हिंदी ही महाराष्ट्राला सक्ती करण्यात आली नाही तर ती महाराष्ट्राची भक्ती आहे अशा प्रकारचा एक उल्लेख या ठिकाणी। ही नवे भाषेची सक्ती ही तर महाराष्ट्राची भक्ती असा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। शिवसेना भवन असेल, दादर प्रभादेवी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराच्या भोवताली सुद्धा परिसरामध्ये हा बॅनरबाजी आहे ती भाजपकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी भाजपकडून हे उत्तर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आले का असं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।